बुलढाण्यामध्ये शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचं पाहायला मिळतंय। शिक्षकांऐवजी विद्यार्थ्यांना मजूर महिला शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार शेलूद इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये उघडकीला आलाय। 200 रुपये रोजंदारीवर या महिला मजुरांना कामासाठी म्हणून ठेवण्यात आलेला आहे। बाल संगोपनाच्या नावाखाली 2 शिक्षिका गेल्या वर्षभरापासून रजेवर आहेत। शिक्षकांसह अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची आता पालक मागणी करतात। याची कंप्लेंट आम्ही मुख्याध्यापक साहेबांना बऱ्याच वेळेस केली होती व त्यांना एवढी रजा का बरं मंजूर होती, पण सर बोलले ते आमच्या हातात काहीच नाही, ते वरूनच रजा मंजूर होती त्यांची। आणि आम्ही पालक लोकांनी सगळ्यांनी कंप्लेंटी करून सुद्धा इथं 8 वर्ग आहे आणि शिक्षक लोक 5,000 राहतात नेहमी। बऱ्याच मुलांचं नुकसान बी होऊन राहिलं शिक्षणाबद्दल। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना आर्थिक मोबदला या 2 स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिकवण्याची परवानगी दिलेली आहे। त्यांना काय वेतन दिले जातं? सर, त्यांना शालेय प्रशासनाकडून कुठलंही वेतन दिलं जात नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।